नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये। श्री स्वामी समर्थ भक्त एका महिलेची कथा ऐकणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। शारदा नावाची एक स्त्री स्वामी भक्त होती, पण कर्मकांड, कर्मठपणा इत्यादी गोष्टींना फार ती महत्त्व द्यायची। शारदा संतान सुखापासून वंचित होती। तिच्याकडे काम करणारी सखूच दुःख पण हे होतं। सखू पण संतान सुखाला पारखी होती, पण सखूच्या बाबतीत एक गोष्ट वेगळी होती। तिला स्वामींवर अतूट श्रद्धा होती, एवढी की संतान सुख देणार तर स्वामी, नाहीतर संसारातला कोणताही उपाय लागू पडणार नाही। शारदा पुत्र सुखासाठी औषध उपचार पूजापाठ करत असे। ती सखूसाठी ही एक गोष्ट करू पाहते, पण सखू स्वामीशिवाय दुसरी कोणतीही गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नव्हती। एक दिवशी शारदेची बहीण रेणुका तिच्याकडे येणार होती। शारदेचा नवरा तिला घ्यायला जातो, पण रेणुका कुठेही भेटत नाही, म्हणून परत येतो। शारदेला भीती वाटते, रेणुका गांगदेवीच्या मंदिरात समोर तर नाही गेली ना। गावामध्ये एक गांगदेवीचे मंदिर होते। तिच्या प्रकोपाला पूर्ण गाव घाबरायचा। रात्री अपरात्री नको त्या अवस्थेत जर स्त्रिया तिच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या तर त्यांना गांगदेवी झपाटते अशी समज होती। थोड्या वेळाने सखू आणि तिचा नवरा रेणुकेला शोधता शोधता ती गांगदेवच्या मंदिरात समोर बेशुद्ध पडलेली होती। मग काय, रेणुका मांत्रिकाला बोलावते। घरात आरडाओरडा ऐकून तिथून जात असलेले बाळाप्पा आत येतात। पाहतात तर काय, मांत्रिक अघोरीपणाची आपले प्रकोरे करत असते, आणि मग तो रेणुकेला बरं करण्यासाठी कोंबड्याची बळी मागतो। बाळाप्पा सर्वांना समजावतात की हा सर्व अंधविश्वास आहे, पण ऐकतो कोण? शेवटी बाळाप्पा सर्व प्रकार स्वामींच्या कानावर घालतात। दुसऱ्या दिवशी स्वामी गांगदेवीच्या प्रतीक असलेले दगड उपटवून काढायला जातात। मांत्रिक देवीच्या प्रकोपाची भीती घालवतो। स्वामी त्याच्या श्रीमुखात एक ठेवतात। दम दिल्यावर मांत्रिक कबूल करतो की गांगदेवीच्या नावाची दगड त्यांनीच ठेवला होता। गावात काहीही वाईट झालं तर गांगदेवीच्या प्रकोपाशी लावून गावकऱ्याच्याकडून पैसे उकळायचा। स्वामींच्या उलगड्यामुळे मांत्रिक गाव सोडून जातो। खरं तर रेणुका रात्री वाट चुकल्याची पहिलेली घाबरली होती, आणि गांगदेवीच्या मंदिरासमोर येऊन पोहोचल्यामुळे तिची भीती गारठून कोडलेली होती। काही काळाने ती स्वतःच बेशुद्धीवर येते। इकडे चोळप्पा त्यांच्या घरी एक घुबड शिरूर बसते। घुबड म्हणजे अपशगुन असं समजून चोळप्पा घराला ताळा लावून बायको मुलाला घेऊन शारदेच्या घरी। अगदी जिच्या शारदा आणि चोळप्पाची पत्नी अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी होतात। स्वामींना हे सर्व कळल्यामुळे स्वामी शारदेकडेच येतात। तिथे चोळप्पाला घरी परत ये अशी आज्ञा करतात। शारदा स्वामींना म्हणते, मला मूळ व्हावं अशा आशीर्वाद द्या, नाहीतर मी आमरण उपोषण करील। स्वामीही काहीही उत्तर न देतात पसरतात। स्वामी काहीही उत्तर न देता वापस परततात। चोळप्पा घरी आल्यावर स्वामी खुद्द त्या घुबड्याला उचलून वनात सोडून देतात। तर स्वामी म्हणतात, अरे चोळप्पा, अरे तुला निर्माण करणाऱ्या देवांनीच त्या प्राण्याला पण निर्माण केले ना, मग त्या प्राण्यामुळे तुला अपशगुन कसा होणार? अरे आपल्या कर्मामुळे प्राणी विभिन्न येऊन जन्म घेतात, पण सर्वांच्या ठाई एकच ईश्वर असतो। जेव्हा देवांच्या शरीरातला ईश्वर निघून जातो तेव्हा निधन पावतो। अरे असा हा अंधविश्वास पाळू नको। अरे आमचा शिष्य म्हणवतो ना स्वतःला, मग काही भय वाटलं तर आमच्याकडे यायचं, सोडून असा पळपुट्ट्यासारखा काय पळून जातो? चोळप्पा आपली चूक मान्य। तिकडे शारदेचं पाहून सखू पण उपोषण करते। शेवटी त्याचे नवरे स्वामींकडे घारणा घालतात। स्वामींच्या आज्ञेने दोघांना स्वामींकडे आणण्यात येतं। त्यावेळेला स्वामी स्मशानभूमीत असतात। स्वामी म्हणतात, दोघांना अपत्य सुख हवं असतं ना, असं म्हणून स्वामी समोर पडलेली 2 हाडं उचलतात। त्यामुळे एक हाड शारदेकडे भिरकवतात। शारदा थबकून मागे सरकते। हाड तिच्या समोर जमिनीवर पडतं। मग स्वामी सखूकडे दुसरं हाड फिरकावतात। सखू ते हाड झेलून मस्तकाला लावते। शारदा म्हणते, अरे काय करते,
फेक ते हाड विटाळ होणार त्यामुळे. सखू म्हणते, सद्गुरूंनी काहीही दिले तर ते ग्रहण करण्यास शिष्याचं कल्याणच असतं. हा सर्व प्रकार पाहून स्वामी म्हणतात, अरे याला म्हणतात देव देतो आणि कर्म नेतो. अरे तुम्ही लोकांच्या चांगल्या आणि वाईट कर्माच्या आधारावर परमेश्वर प्रारब्ध लिहितो. मनुष्याला ते प्रारब्ध भोगणे भाग असतो, पण काही विशेष परिस्थितीत परमेश्वर त्याच बदल करतो. त्यात बदल करतो, पण त्यासाठी सुद्धा मनुष्याने सत्कर्म असायला हवे. आम्ही देऊ केलेला प्रसाद शारदेने नाकारला, पण सखूने स्वीकारला. शारदेच्या मनात एकनिष्ठ भक्ती नव्हती, कर्मकांडासारखीच गुरुभक्ती, पण तिला एक उपाय वाटला. सर्व करू तेव्हा काहीतरी मनासारखं होईल. अरे तेही मान्य करू, पण मनात जे संकल्प विकल्प निर्माण झाले त्याचं काय? अरे हाडांना पाहून कोणीही थबकेल, पण कोण देत आहे या गोष्टीवर लक्ष केलं पाहिजे, कारण तेच एकनिष्ठ भक्ती नसणं. अरे जेव्हापासून मन, चित्त आणि बुद्धी एकत्र नाही होणार, तेव्हा प्रपंच असो किंवा परमार्थ यश मिळणार नाही. अरे श्रद्धा असायला हवी, सुद्धा उपासना लागते, आणि तिथे शारदा कमी पडली. सर्वजण परततात. काही दिवसांनी सर्वजण शारदेच्या घरी परस्पर चर्चा करत असताना सखूला वामन होतं. सखूला लगेच कळतं की स्वामींचा आशीर्वाद पावला आहे. शारदेला खंत वाटतो की आपण जर स्वामींवर एकनिष्ठ भक्ती ठेवून प्रसाद स्वीकारला असता तर आपण ही संतान सुखाला प्राप्ती झाली असतो. गतस्थ सोचना नसती असा विचार करून शारदा भक्तीत एकनिष्ठ होण्यासाठी उपासना वाढवण्याचा निश्चय करते. तर स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या अशाच प्रकारच्या लीला ऐकण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. धन्यवाद.